शक्तीपीठ महामार्गाच्या बदललेल्या आराखड्यावरून जयंत पाटील आक्रमक. कामेरीतील सभेत सरकारवर जोरदार टीका. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या बदललेल्या रस्त्यावरून मार्गावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. वाव्या तालुक्यातील कामेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत त्यांनी नकाशाच्या सहाय्याने या महामार्गाचा जुना आणि नवा आराखडा ग्रामस्थांसमोर मांडला. शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा हा महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा प्रकल्प आहे. या महामार्गाचा मूळ आराखडा वेगळा होता, परंतु राजकीय फायद्यासाठी किंवा इतर दबावपोटी यात बदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील म्हणाले. सभेमध्ये एका मोठ्या स्क्रीनवर शक्तीपीठ अलाइनमेंट मॅप दाखवण्यात आला. जयंत पाटील यांनी स्वतः काठीच्या साहाय्याने महामार्ग नेमका कोठून जातो आणि आधी तो कुठून जाणार होता हे सविस्तर समजावून सांगितले. हा महामार्ग ज्या भागातून जात आहे तिथे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान करून हा प्रकल्प रेटला जात आहे असा आरोप त्यांनी केला. महामार्गाचा जो जुना आराखडा होता तो अधिक तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि लोकांच्या सोयीचा होता. नव्या आराखड्यामुळे अनेक गावे आणि जमिनी बाधित होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सरकारने लोकांच्या भावनांचा विचार करावा. जर हा मार्ग अन्यायकारक असेल तर आम्ही या विरोधात लढा देऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रात्रीच्या वेळी झालेली ही सभा लक्षवेधी ठरली. महामार्ग आपल्या गावातून किंवा शेतातून जाणार का या भीतीने अनेक ग्रामस्थ चिंतेत होते. जयंत पाटील यांनी दिलेल्या तांत्रिक माहितीमुळे ग्रामस्थांमध्ये हा विषयावर अधिक स्पष्टता आली असून या महामार्गाला विरोध वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि रस्ता झाल्यावर विकास होतो हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे, पण जमिनीवरून जाणारा रस्ता 3 मजले उंच फिलिंग करून वरनं गेलेला रस्ता या ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या जर अजून वर त्याची उंची असेल आणि तुम्ही वरनं जाणाऱ्या गाड्यांचा आवाजही तुम्हाला येणार. पूर्वी रस्त्याच्या बाजूनं दुकान टाकलं, टपरी टाकलं, 4 पैसे मिळवायला यायचे, पण आता हे सगळे एक्सप्रेस रस्ते आहेत. मुंबईहून पुण्याला जाताना मध्ये आधी कुठे गाडी थांबवता येत नाही, तशी इकडच्या बाजूने निघालेली गाडी कोल्हापूर जिल्ह्यातच कुठेतरी एखाद्या वेळी थांबेल. कामेरीचा प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा बिकट आहे, कारण इथं 2 रस्त्यावरून एकमेकाच्या वर जाण्याची व्यवस्था करणारे मगाशी दाखवले तसे फ्लोअर शेप 4 फ्लोअर शेप राऊंड येणार आहेत हे असे, आणि त्यामुळे संकट मोठे आहे. ज्याची जमीन जाणार आहे त्याला 50 लाख, 60 लाख, 80 लाख, 1000 कोटी तसं जमीन कसं मिळेल मला नक्की माहित नाही काय मिळणार, पण हे किती दिवस पुरणार. आज ज्या जमिनी यापूर्वी एक रस्ता जात होता जो सरकारने प्रस्तावित केलेला होता. तो रस्ता आपण जर बघितला तर तो इकडून जात होता, आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता. मला हे कळत नाही की रस्त्याची लांबी 50 किलोमीटर वाढवली, 25,000 कोटी रुपयापर्यंत 25,000 कोटी रुपयाने प्रोजेक्टचा खर्च वाढवला. तो का? आणि एवढ्या मोठा खर्च सरकार 25,000 कोटी रुपये वाढवायला तयार आहे. मग इंटरेस्ट काय आहे? इंटरेस्ट रस्ता करायचा आहे का किमती वाढवायचा आहे? हा एक महत्वाचा प्रश्न आपण सगळ्यांनी मनात विचारायला लागते का? त्यामुळे तुम्हाला एक जुना अलाइनमेंट आणि नवीन अलाइनमेंट दाखवतो. तुम्ही सगळ्यांनी या कामेरी गावाने ब्रिटिशांच्या विरोधी लढा दिलेला आहे. या गावची ह्या रस्त्यावरून येणाऱ्या सगळ्या रस्त्यात सगळ्यात जास्त क्रांतिकारक गाव हे कामेरी, आणि कामेरीचीच वाईट अवस्था करायचं ठरवलेलं दिसते सरकार. आणि म्हणून जयराज पाटील आज सुदैवाने इथे आहेत. तुमचे पप्पांनी हा तर ठराव इथं मांडलाय, तिकडं आले पाहिजेत आपल्याकडे. गडकरींच्या हातात नाही.
हे आपल्या हातात आहे. गडकरींचा काही संबंध नाही, हे राज्य सरकारच्या हातात आहे. त्यामुळं सर्वांनी, हा पक्षीय अभिनिवेश नाही आहे की आम्ही रस्ता रद्द करून दाखवला म्हणून आम्ही काही कोणाकडे 4 मतं मागायलाही जाणार नाही. पण भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना यांचे जे जे कार्यकर्ते असतील त्यांनी या रस्त्याला विरोध केला पाहिजे. आणि तो विरोध करण्याचं कारण असं की आपल्याला हे परवडणार नाही.